विक्रेत्याचा कन्फर्म तिकीट घोटाळा उघडकीस। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका चहावाल्याने लाखो रुपयाचा घोटाळा केल्याची घटना उघडकीस आली आहे। या चहावाल्याने कन्फर्म तिकीट घोटाळ्यातून महिन्याला तब्बल 1.5 ते 2 लाख रुपयाची कमाई केली असल्याचे उघड झाले आहे। दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चहावाल्याचा कारनामा उघड केला असून त्याला ताब्यात घेतला आहे। रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप वाट पाहावी लागते किंवा कोणत्या तरी एजंटकडून कन्फर्म तिकीट घ्यावे लागते। त्यासाठी त्यांना अधिक पैसे देखील मोजावे लागतात। असाच कन्फर्म तिकिटाचा घोटाळा उघडकीस आला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असणाऱ्या चहावाल्यानं हा घोटाळा केला असल्याचं समोर आलं आहे। या ठिकाणी त्याचं चहाचं दुकान आहे। हा चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा आणि त्यांच्याशी ओळख वाढवायचा। त्यानंतर त्याच अधिकाऱ्याच्या बनावट सह्यांचा वापर करून VIP कोट्यातून तिकीट कन्फर्म करून घ्यायचा। या घोटाळ्यातून त्याला महिन्याला तब्बल 1.5 ते 2 लाख रुपये मिळायचे। या तिकीट विक्रीतून इतकी कमाई झाल्याचे पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत। आता या प्रकरणी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांची चहा विक्रेत्यास ताब्यात घेतला आहे। रवींद्र कुमार साहू असं या चहा विक्रेत्याचे नाव आहे। साहू हा CSMT रेल्वे कॅन्टीनमध्ये कार्यरत आहे। याचाच फायदा घेऊन त्याने रेल्वे तिकीट कन्फर्मचा घोटाळा केला। त्याच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल केला असून रेल्वेची फसवणूक केल्याचा आरोप ही त्याच्यावर करण्यात आला आहे।